Good morning, students. Today we are going to start a new chapter, lesson number 9, that is decimal fraction. What is decimal fraction? आपण कधी औषधाच्या दुकानामध्ये जातो आणि औषधाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या वस्तूंवर एक किंमत लिहिलेली असते. पहा, या ठिकाणी एक सॅनिटायझर आहे आणि या सॅनिटायझरवर किंमत आहे 59 रुपये 50 पैसे. हिची किंमत आहे 59.50. याचा अर्थ काय? 59 रुपीज अँड 50 पैसे. आणि लिहिलं कसं हे? 59.50 रुपीज. मग हा जो तुम्हाला पॉईंट दिसतोय पूर्ण 59 रुपये पूर्ण, 59 रुपीज कम्प्लीट, आणि पैसे जे आहे पॉईंट मध्ये लिहिले 50 पैसे, यालाच म्हणायचं डेसिमल फ्रॅक्शन. त्याच्यामध्ये पॉईंट आहे. फॉर एक्झाम्पल, आणखीन आपण दुकानामध्ये एखादी मेडिसिन आणण्यासाठी गेलो, मेडिसिनच्या दुकानामध्ये एखाद्या औषधाची किंमत समजा 24.50 रुपीज आहे. याचा अर्थ काय? की याचा अर्थ त्या औषधाची किंमत 24 रुपये आणि 50 पैसे आहे. आणि 24 रुपये आणि 50 पैसे हे कसे लिहिले? 24.50 म्हणजेच 24 रुपये 50 पैसे. मग हे जे तुम्हाला पॉईंट दिसतोय यालाच म्हणायचं डेसिमल फ्रॅक्शन. ओके, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? पहा, आता मी काय फ्रॅक्शन्स लिहितो. 5/10. 5 न्यूमरेटर मध्ये आहेत आणि 10 हे डिनोमिनेटर मध्ये आहेत. दुसरा फ्रॅक्शन लिहितोय पहा मी 68/100. 68/100. 68 हे न्यूमरेटर म्हणजे अंशामध्ये आहेत आणि 100 हे डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे छेदामध्ये आहेत. पुढे आणखी एक पाहूया आपण 285/100. आणि आणखी एक फ्रॅक्शन पाहूया आपण 927/1000. हा, वरच्या संख्या ह्या न्यूमरेटर आहेत आणि खालच्या संख्या ज्या आहेत, इथे 10 खाली आहेत पहा, 100, इथे 100, इथे 1000. हे जे तुम्हाला दिसतंय याला म्हणायचं फ्रॅक्शन्स. आणि हे फ्रॅक्शन्स कसे लिहिलेले आहेत? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये, अंश आणि छेदामध्ये लिहिलेले आहेत. ओके, मग आता तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल, या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये 10 आहे, या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये 100 आहेत, या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये 100 आहेत, या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये 1000 आहेत. मग अ फ्रॅक्शन whose denominator is पहा काय आहे? 10, 100, 1000. 10, 100, 1000, 1000. or any other 10 times multiple. How much times? 10 times multiple. 10 times multiple of 10. 10 multiplying by 10, 10 multiplying by 10, then 100 multiplying by 10. 10 times multiple आहे. कशा आहे? 10 times multiple of 10
is called a decimal fraction. Is called a decimal fraction. डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. अ फ्रॅक्शन whose denominator is 10, 100, 1000 or any other 10 times multiple by 10, multiple of 10 is called a decimal fraction. Clear? 10 equals 10 units. Okay, then 100 equals 10 tens. 100 equals 10 tens. And 1000 equals 100 tens. 1000 इक्वल समजा आपण 10 ला हे युनिट घेतलं कारण 10च्या मध्ये घेतोय आपण, बरोबर आहे. या ठिकाणी मग युनिट मध्ये 10 आहेत आणि 10 टेन्स झाले, 10 प्लेस झाले. या ठिकाणी युनिट मध्ये 0 घेतले आणि 100 काय झाले, 100 टेन्स झाले युनिट्स. आणि हा ग्रुप घेतला आपण टेन्सचा. ओके, नाउ द डेसिमल point. The decimal place is called for writing a fraction. Writing number a dot. Symbol is dot. Okay. This symbol is called decimal point. आपण जेव्हा पॉइंट घेतो ज्याला आपण डॉट असं म्हणतो, जेव्हा संख्येमध्ये जो डॉट येतो तो जो डॉट असतो त्या डॉटला काय म्हणायचं, डेसिमल पॉइंट. आणि सिम्बॉल मध्ये यूज करतो पण हा डॉट. फॉर एक्झाम्पल आपण खालीच पाहिलं औषधाची किंमत फॉर 25.50 हा जो डॉट आहे त्यालाच काय म्हणायचं, डेसिमल पॉइंट. 25 रुपीज 50 पैसे. दॅट इज डॉट इज युज्ड हिअर, पॉइंट यूज केलाय, यालाच काय म्हणायचं, डेसिमल पॉइंट असं म्हणतात. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. पहा, एक कंप्लीट नंबर आहे, 5 न्यूमरेटर मध्ये आहे आणि 10 डिनोमिनेटर मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 8 इंटीजर 5/10. 8 इज कंप्लीट नंबर. दॅट्स वाय राइट डाउन हियर इज रिटन एज इन डेसिमल पॉइंट, दॅट इज 8.5. पहा, डिनोमिनेटर मध्ये 10 आहे त्याच्यामुळे काय झाले 8 आणि 8 इज कंप्लीट नंबर. 5/10 is written as 0.5. 8.5. 8 च्या आणि 5 च्या मध्ये पण डॉट दिलेला आहे. टेन्स 10 ने डिवाइड केलं म्हणून त्याच्यामुळे काय झालेला आहे, हा जो डेसिमल पॉइंट आहे हा टेन्स प्लेस मध्ये आला पाहिजे. युनिट्स प्लेस मध्ये 5 आहे आणि टेन्स प्लेस मध्ये पॉइंट आलेला आहे कारण 10 ने डिवाइड केलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल पाहूया आपण. 20 इंटीजर 3/10. डिनोमिनेटर मध्ये किती आहेत, 10 आहे. म्हणजे डेसिमल कंप्लीट नंबर किती आहे, ठिकाणी 20 कंप्लीट नंबर आहे आणि न्यूमरेटर मध्ये किती आहे 3 आणि डिनोमिनेटर मध्ये किती आहे, डिनोमिनेटर मध्ये आहे 10. त्याच्यामुळे काय होईल 0.3. जेव्हा डिनोमिनेटर मध्ये 10 असतात तेव्हा हा पॉइंट पा कुठे येतो, टेन्स प्लेस मध्ये आला पाहिजे, लक्षात घ्या. आता तिसरे एक एक्झाम्पल पाहूया आपण. 7/10. 7/10 या ठिकाणी कंप्लीट नंबर आहे का, नाही. मग काय घ्यायचा, पहा वरचा जो 1 प्लेस आहे तो सोडून किती आले पाहिजे, पॉइंट आला पाहिजे. कारण 10 हे डिनोमिनेटर मध्ये आहे त्याच्यामुळे काय करू आपण, कंप्लीट नंबर नाही म्हणून घ्यायचं 0.7. कळलं ना. तर अशा प्रकारे आपण डेसिमल पॉइंट घेऊ शकतो. या लेसन मध्ये आपण डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणतात आणि हे जे मिक्स फ्रॅक्शन्स आहेत यांना डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कशा प्रकारे लिहायचं हे आपण पाहिलेलं आहे.
तर या संदर्भात आता आपण एक प्रॉब्लेम सेट नंबर 36 पाहणार आहोत. त्यामध्ये 5 एक्झाम्पल्स दिले आहेत, ते आपण बघूया. राईट द फॉलोइंग मिक्स्ड फ्रॅक्शन. हे जे दिले तुम्हाला हे मिक्स्ड फ्रॅक्शन्स आहेत. हा इंटिजर फॉर्म आहे, हा इंटिजर फॉर्म आहे, हा इंटिजर फॉर्म आहे, हा न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म आहे, हा न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म आहे. म्हणजे याला रीड कसं करायचं? 3 इंटिजर 9/10. दुसरा पार्ट 1 इंटिजर 4/10. तिसरा पार्ट 5 इंटिजर 3/10. चौथा पार्ट 8/10 आणि लास्ट वन इज 7/10. हे तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. ह्या मिक्स फ्रॅक्शन आपल्याला काय करायचं आहे? इन डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचे आहे अँड रीड देम अलाउड, आणि ते मोठ्याने वाचायचे आहे. ठीक आहे, पहिले एक्झाम्पल पाहूया आपण. 3 इंटिजर 9/10. दॅट मीन्स 10 जेव्हा असतात तेव्हा कंप्लीट नंबर पॉइंट वरचा नंबर, दॅट इज आन्सर इज 3.9. 3 इंटिजर 9/10 is equal to 3.9. Second one, 1 integer 4/10. That means 1.4. How much? 1 integer 4/10 is written as 1.4. Then 5 integer 3/10. That is 5.3. Okay. 8/10. That is, here is not complete number, therefore 0.8. And 7/10, that is 0.7. ओके, आता जे आपण वाचलेलं आहे सगळे मोठ्याने वाचायचे आणि तुमच्या नोटबुक मध्ये हे पॉइंट आउट करून घ्या आणि 2 ते 3 वेळा मोठ्याने हे रीड करा. परत एकदा हा व्हिडिओ ऐका आणि रीड करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, यापूर्वी आपण डिनोमिनेटर 10 असताना डेसिमल पॉइंट मध्ये कसं लिहितो हे आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी हेच एक्झाम्पल्स आहेत, हेच नंबर आहेत आणि डिनोमिनेटर मध्ये आता किती आलेले आहेत? 100 आलेले आहेत. आपण हे दोघांना कम्पेअर करूया. जेव्हा डिनोमिनेटर मध्ये 10 येतात, पहा अगदी सोप्या भाषेत सांगतोय तुम्हाला, जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये 10 येतात तेव्हा काय करायचं? युनिट प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा, एक प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा, बरोबर आहे. मग आता इथे काय करायचंय? 657 10 असल्यामुळे काय करायचं? एक प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा, बरोबर आहे. तर 3/10 कंप्लीट नंबर आहे 3. मग एक प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा, म्हणजे 3 हा प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा आणि आधी 0 घ्यायचा. हे आपण या मागच्या एक्सरसाइज मध्ये पाहिलेलं आहे. पण जेव्हा 100 प्लेस मध्ये असतात तेव्हा काय करायचं? पहा, काय करायचं? 14. जेव्हा 10 असतात डिनोमिनेटर मध्ये तेव्हा एक प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा. तुमच्या हाताच्या उजवीकडनं एक प्लेस सोडून, अगदी सोप्या भाषेमध्ये सांगते, एक प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा. पहा, इथे पण एक प्लेस सोडून आपण पॉइंट घेतला, कारण 10 आहे डिनोमिनेटर मध्ये. इथे पण डिनोमिनेटर मध्ये 10 आहे म्हणून एक प्लेस सोडून पॉइंट घेतला, बरोबर आहे. मग इथे प्लेस नाहीये दुसरं पॉइंटच्या आधी, म्हणून आपण इथे 0 घेतलेला आहे. इथे काय करायचं आहे? जेव्हा आपण 100 ने डिवाइड करतो तेव्हा लक्षात घ्यायचं की 2 प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा. वरचा नंबर 14 आपण इथे गेला, 1-2 प्लेस सोडला, पॉइंट घेतला. मग पॉइंटच्या आधी काय आहे का संख्या? काही नाही. तर मग काय करायचं? 0 घ्यायचा. त्यानंतर इथे पहा, 6 कंप्लीट नंबर आहे, 5 7. काय करायचं? डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे म्हणून काय करायचं? किती प्लेस सोडायला सांगितलं मी तुम्हाला? 100 प्लेस मध्ये पॉइंट आला पाहिजे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 प्लेस सोडावे लागतील. युनिट्स, टेन्स आणि हा पॉइंट 100 प्लेस मध्ये आलेला आहे. सरळ सांगायचं झालं तर जेव्हा 100 असतात तेव्हा उजवीकडनं 2 प्लेस सोडायचे आणि पॉइंट घ्यायचा. या ठिकाणी पहा 3 नंबर आहे. डिनॉमिनेटर मध्ये किती आहे? डिनॉमिनेटर मध्ये या ठिकाणी 100 आहे. मग आता काय करायचं? मग आपल्याकडे प्लेस आहे, तर काय करायचं? पहा, आताच तुम्हाला सांगितलं की उजवीकडनं 2 प्लेस सोडून पॉइंट आला पाहिजे. हे आपला उजवा, इकडनं 2 प्लेस. आता आहे तर 2 प्लेस या ठिकाणी नाही. मग काय करायचं? इथे 0 घ्यायचा.
आता झाली 2 प्लेस, मग पॉइंट घ्या 0. पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये 10 असतात तेव्हा उजवीकडनं एक प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा. जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये 100 असतात तेव्हा उजवीकडनं 2 प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला हे सोपं आहे. कारण काय, 10 असल्यामुळे जो आपला डेसिमल पॉइंट आहे त्याचं 10th प्लेस आला पाहिजे. ओके, आणि 100 असल्यामुळे जो आपला डेसिमल पॉइंट आहे त्याचा 100th प्लेस आलं पाहिजे. युनिट प्लेस, 10th प्लेस, पॉइंट झालेला आहे 100 प्लेस. लक्षात राहील सगळ्यांच्या. मग हे तुम्ही एक्झाम्पल्स कम्पेअर करा म्हणजे तुमच्या ह्या गोष्टी नक्कीच लक्षात राहतील. नाउ सी प्रॉब्लेम सेट नंबर 37. राइट द फॉलोइंग मिक्स्ड फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम अलाउड. या ठिकाणी तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहे. डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचे आहे. त्या डेसिमल पॉइंट मध्ये याचे आन्सर आपल्याला काढायचे आहे आणि ते मोठ्याने वाचायचं आहे. पहा पहिले एक्झाम्पल आहे 9 इंटिजर 1/10. कसं वाचायला पहा, 9 इंटिजर 1/10. मग हे 9 इंटिजर 1/10 डिनोमिनेटर मध्ये किती आहे, 10 आहे. मग काय करायचं आपल्याला, 9 हा कंप्लीट नंबर आहे, न्यूमरेटर मध्ये 0.1 म्हणजे न्यूमरेटर मध्ये जी संख्या असते त्या संख्येच्या एक प्लेस सोडून पॉइंट द्यायचा. का द्यायचा, कारण या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये किती आहे, 10 आहे. हेच एक्झाम्पल आहे, फक्त डिनॉमिनेटर चेंज झालेलं आहे. पहा 9 इंटिजर 1/100. जेव्हा 10 होते तेव्हा आपण एक प्लेस सोडून पॉइंट दिला. आता डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे. मग आता काय करायचं, काय चेंज झाला पहा, फक्त 10 डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे एक प्लेसच्या नंतर उजवीकडनं एक प्लेस सोडून आपण पॉइंट घेतला. आणि इथे 100 असल्यामुळे काय केलेलं आहे, 9 कंप्लीट नंबर आहे 1, 91 लिहिले आपण आणि काय केलं, 2 प्लेसच्या नंतर पॉइंट दिला. म्हणजे जेव्हा 10 डिनॉमिनेटर मध्ये असतात तेव्हा एक प्लेसच्या नंतर पॉइंट घ्यायचा. हा प्लेस मोजायचा कोणीकडनं, हा प्लेस आपल्या उजव्या हाताकडनं मोजायचा. आणि या ठिकाणी 100 असल्यामुळे या ठिकाणी काय केलेलं आहे, 2 प्लेस सोडून पॉइंट घेतलेला आहे 2 डिजिट. कारण 100th प्लेस आहे म्हणजे डेसिमल पॉइंट हा 100th प्लेस मध्ये आला पाहिजे. जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये 10 असतात तेव्हा डेसिमल पॉइंट जेव्हा आपण घेतो तेव्हा तो 10th प्लेस मध्ये आला पाहिजे. आणि जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये 100 असतात तेव्हा आपला डेसिमल पॉइंट हा 100th प्लेस मध्ये आला पाहिजे. पहा 10th प्लेस, त्यानंतर युनिट्स, टेन्स, 100th प्लेस. रीड कसं करायचं, 9.1 याला कसं रीड करायचं, 0.91. 91 असं नाही करायचं, 0.91 असं रीड करायचं. त्यानंतर पहा तिसरे एक्झाम्पल, 4 इंटिजर 53/100. दॅट मीन्स 4 कंप्लीट नंबर 53 लिहायचे. जर डिनॉमिनेटर मध्ये 10 असेल तर एक प्लेस सोडून पॉइंट घ्या. जर 100 असतील तर 2 प्लेस सोडून पॉइंट घ्या. आणि प्लेस कोणीकडनं मोजायचे, उजवीकडनं. आता पहा या ठिकाणी किती आहे, 100 म्हणजे किती प्लेस सोडायचे आपल्याला, युनिट प्लेस, 10th प्लेस, 100th प्लेस. या ठिकाणी हा 2 प्लेस सोडून पॉइंट आला पाहिजे. आता या ठिकाणी कंप्लीट नंबर नाहीच आहे, 78/100. 78 बरोबर आहे. मग आता या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये किती आहे, 100 म्हणजे आपला डेसिमल पॉइंट हा 2 प्लेस सोडून आला पाहिजे. एक प्लेस, 2 प्लेस, पॉइंट. आधी काय आहे का, नाही नंबर, मग काय घ्यायचा, 0 घ्यायचा. 0.78 असं रीड करायचं. त्यानंतर पाचवे एक्झाम्पल पहा, 5/100. दॅट मीन्स 5. आता डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे, मग त्याच्यामुळे आपल्याला 2 प्लेस सोडून पॉइंट घ्यायचा आहे. पण या ठिकाणी 2 प्लेस आहेत का, नाहीये. मग काय करायचं, एकच प्लेस आहे तर एका प्लेसच्या जागी 0 घ्यायचा. आता झाले 2 प्लेस, नंतर घ्यायचा पॉइंट आणि पॉइंटच्या आधी 0 घ्यायचा. रीड कसं करायचं, 0.5 असं रीड करायचं नाही, 0.05. ओके, 5/10 पहा, इथे 5/100 आहे, इथे 5/10 आहे. 100 असल्यामुळे 2 प्लेस सोडून युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस, 100th प्लेस मध्ये पॉइंट आलेला आहे. आणि या ठिकाणी पहा
6 एक्झाम्पल पहा. या ठिकाणी काय आहे 5/10 आहे. मग 10 असेल तर काय करतो आपण फक्त एकच प्लेस सोडून पॉइंट घेतो. याचा अर्थ झाला हा 0.5 असे अरेंज करायचं. 10 असेल तर एक प्लेस सोडून पॉइंट घेतला, 100 असेल तर 2 प्लेस सोडून पॉइंट घेतला. ठीक आहे. पुढचे एक्झाम्पल पहा. 2/10 दॅट इज 10 असल्यामुळे काय करणार किती प्लेस सोडणार उजवीकडनं 1 की 2 एकच प्लेस सोडावा लागेल. दॅट इज 0.2 आणि 20/सॉरी नंबर कुठला आहे ठिकाणी काय आहे 20/100 आहे. 20/100. मग आता काय करणार 20/100 असल्यामुळे किती प्लेस सोडणार तुम्ही 100 प्लेस मध्ये पॉइंट आला पाहिजे म्हणून उजवीकडनं आपल्याला 2 प्लेस सोडायचे. दॅट इज 20. ओके. नंतर 100 असल्यामुळे 2 प्लेस सोडून पॉइंट आणि आधी नंबर नाही आहे मग काय घेणार 0.20 आणि हा 0.20 आपण 0.2 असं सुद्धा लिहू शकतो. आता हे कसं पहा. हे कसं हे मी तुम्हाला इकडे थोडस शॉर्ट मध्ये समजावून सांगतोय. पहा 20/100 2 प्लेस सोडून पॉइंट घेतला आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे 0.2 असं सुद्धा आन्सर काढलं. कारण जेव्हा डेसिमल पॉइंटच्या नंतर एखादी संख्या येते आणि 0 येतो तेव्हा तो 0 नाही लिहिला तरी पण चालतो. कसं ते बघूया. एक शॉर्ट मध्ये समजून सांगितलं तेच एक्झाम्पल बघूया आपण. 20/10 100 बरोबर आहे. हा वरचा एक 0 कॅन्सल झाला, वरचा एक 0 कॅन्सल झाला. याचा अर्थ काय आहे 2/10. 2/10 ला आपण कसं लिहू शकतो 0.2. पहा 20/100 होते. काय केलं आपण याचा आन्सर कसा काढला 0.2 म्हणजे याचा आन्सर 0.20 पण करेक्ट आहे आणि 0.2 सुद्धा करेक्ट आहे. ओके.